जयंतराव तर थेट मळकर्णिका घाटावर पोहोचले. तुमच्याही सरकारला अहिल्यादेवींचा सन्मान करण्याची संधी होती, तुम्ही अहमदनगरचं नाव अहिल्यानगर नाही केलं. मला असं वाटतं की तुमच्यासारख्या माणसांनी तरी अशा नरेटिव्हच्या भानगडीत पडू नये, तर समाधानाची बाब आहे. आणि मग आपण या ठिकाणी असं म्हणतो की 3 लाख कोटीहून 10 लाख कोटीवर डेट झालं. आता जेव्हा आपलं उत्पन्न 16 लाख कोटी होतं, तेव्हा आपल्यावरचं कर्ज जवळपास 3 लाख कोटी होतं. आज आपलं उत्पन्न 51 लाख कोटी आहे आणि आपलं कर्ज 9.32 लाख कोटी आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो, त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो. स्टॅटिस्टिक्स हे एकतर्फी मांडलं तर असं वाटतं की काहीतरी डोंगर उभा होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, डेट टू जीडीपी रेशिओ. आज आपण बघा, देशामध्ये महाराष्ट्राचा डेट जीडीपी रेशिओ 18.2% आहे आणि तो पुढच्या वर्षी वाढून आपल्याला 20% दिसतोय, पण तो 20% राहणार नाही आहे. याचं कारण आता नवीन टेक्निकॅलिटी प्रमाणे जे 70,000 कोटी रुपये केंद्र सरकारने कर्ज घेतलं, केंद्रच परत दाखवणार आहे, देणार आहे, आपल्याला द्यायचे नाही आहेत. ते आपल्याला कारण आपल्या राज्याकरता त्यांनी ते घेतलं कोविडच्या काळातलं, ते आपल्याला दाखवावं लागणार आहे. म्हणून तो 20 दिसतोय, पण तो 20 राहणार नाहीये, तो कमीच राहणार आहे. आता आपल्याला कल्पना आहे की एखाद्या राज्याच्या संदर्भात राज्याची अर्थव्यवस्था चांगली, याचे जे परिमाण आहे त्यातलं एक परिमाण आहे की देशाच्या सकल उत्पन्नाच्या किती टक्के त्या राज्याचं कर्ज आहे. आणि आपण साऊंड राज्य कुठलं म्हणतो, तर 25%च्या आत ज्यांचं कर्ज आहे ते चांगले राज्य आपण असं म्हणतो. महाराष्ट्राचं ते 18.1% आहे. आणि हे का महत्वाचं आहे, देशामध्ये आपल्यापेक्षा चांगलं डेट जीडीपी रेशिओ हा 2च राज्यांचा आहे. त्यातलं एक ओडिसा आहे, जे छोटंसं राज्य आहे, त्यांचा 13.1% आहे. दुसरं गुजरात आहे, ज्यांचा 15.3% आहे. बाकी जर आपण बघितलं काय परिस्थिती आहे बघा, मध्य प्रदेश 30%, राजस्थान 36.8%, पंजाब 46%, हरियाणा 25.5%, हिमाचल प्रदेश 39%, उत्तराखंड 28.2%, बिहार 35%, झारखंड 27%, त्यानंतर पश्चिम बंगाल 38%, मेघालय तर छोटे राज्य सोडून देतो, ते सगळे 37च्या वर आहेत. मग इकडे आपण आलो, खालची राज्य जी तुलनेनं फायनान्शियली साऊंड मानली जातात, अशी जी काही राज्य आहेत त्याही राज्यांचं आपण बघा, आपण 18%वर आहोत. तेलंगणा 23.8%, कर्नाटका 23%, आंध्र प्रदेश 33%, केरळ 36% आणि तमिळनाडू 25.6%. म्हणजे डेट जीडीपी रेशिओ मध्ये आपण जर विचार केला तर कर्ज हे आपल्या सकल उत्पन्नाशी तुलना केल्यानंतर आज या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगली वित्तीय स्थिती आपली आहे. आणि मोठ्या राज्यांमध्ये तर निश्चितपणे ते 36% पोहोचले आहेत आणि आपण आजही 18%वर आहोत. आपली कर्ज घेण्याची क्षमता ही अजून भरपूर आहे. कर्ज वाढत आहे याची चिंता करण्यापेक्षा कर्ज कुठे खर्च होत आहे याची चिंता करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तेही मी पुढे सांगणार आहे की आपण काय नेमकं केलंय. आता परिवर्तन कसं कसं होत गेलंय तेही मी आपल्या समोर मांडतो. आता केंद्रीय करातनं मिळणारा हिस्सा, हा केंद्रीय करातनं आपल्याला 2013-14 साली किती पैसे मिळायचे, 16,588 कोटी.
ते 16,588 कोटीवरनं 25-26 मध्ये किती झाले? 87,903 कोटी. म्हणजे 5 पटीपेक्षा जास्त. 10 वर्षात 5 पटीपेक्षा जास्त. आणि मला आनंद वाटतो की 16व्या वित्त आयोगाची जेव्हा 8 मेला बैठक झाली होती त्यावेळी आपण व्हर्टिकल डिव्होल्यूशन मध्ये बदल करण्याची मागणी केली होती. आपल्याला माहिती आहे जयंतराव की गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला हा आजही चाललेला आहे. इन्कम डिस्टंट मेथड जो त्या काळात आला तो इन्कम डिस्टंट मेथड. महाराष्ट्रासारख्या राज्याला ज्याचा जीडीपी जास्त आहे त्याला त्याचं नुकसान आहे. पण आता देशाचा विचार करता सगळ्या सरकारांनी इन्कम डिस्टंट मेथडच त्या ठिकाणी कायम ठेवला. फक्त त्याच्यावर जीडीपीला देणारे मार्क्स हे थोडे थोडे कमी होत गेले. त्याचा आपल्याला फायदा मिळाला. आता आपण यामध्ये कामगिरी आणि कार्यक्षमता हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन अशी मागणी केली होती. ती आपली मागणी केंद्र सरकारने स्वीकारली आणि त्यामुळे 90,000 कोटी रुपयाचा फायदा आता आपल्याला या माध्यमातून होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते पैसे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता केंद्र सरकारकडनं जी सहाय्यक अनुदाने मिळतात त्याचाही विचार केला तर 13-14 साली ही सहाय्यक अनुदाने 13,241 कोटी मिळायची. 13,241 ती आता झाली 68,000 कोटी रुपये वार्षिक. म्हणजे हे पण जवळपास 5 पट या ठिकाणी त्याच्यात वाढ झाली आहे. आणि आपण जर या ठिकाणी विचार केला तर दुसरं महत्वाचं निकष काय आहे की एखाद्या अर्थव्यवस्थेकडे पाहत असताना डेट जीडीपी रेशिओ सोबत राजकोषीय तूट ही 3% आत असली पाहिजे असं आपण या ठिकाणी म्हणतो. FRBM ऍक्टनी पण ते सांगितलेलं आहे. आपण जेवढी मोठी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांचं बघा. म्हणजे अगदी काल कोणी तेलंगणाचा या ठिकाणी उल्लेख केला की तेलंगणाचं पर कॅपिटा आपल्यापेक्षा जास्त आहेच कारण हैदराबाद त्यांना मिळालाय. पण त्यांचाही जो राजकोषीय तूट आहे ती 3.5% आहे. 3% आत नाही आहे. महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना चालवली, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली, हे सगळं करूनही राजकोषीय तूट आपली 2.78% आहे. 3% आत आहे. आणि दुसरं महसुली तूट तुमच्यापेक्षा थोडी उत्तम आहे. आता आमचे जयंतराव तर थेट मणकर्णिका घाटावर पोहोचले. मला आनंद वाटला जयंतराव मंदिराचं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला, चांगला उल्लेख केला. मला अतिशय आनंद आहे कारण शेवटी आपण धार्मिक लोक आहोत आणि अहिल्या माता तर अशा आहेत की ज्यांनी संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस परकीय आक्रमकांनी धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केली होती ती सगळी स्थळ तयार करण्याचं काम हे अहिल्या मातांनी केलं. अर्थात तुमच्याही सरकारला अहिल्या देवींचा सन्मान करण्याची संधी होती पण 66 वर्षात तुम्ही अहमदनगरचं नाव अहिल्यानगर नाही केलं. आणि आता ठीक आहे तुम्ही थेट उत्तर प्रदेशात गेलात, मणकर्णिका घाट तोडला आणि काय काय केलं, काही खरं नाही. मणकर्णिका घाटाचं संवर्धनाचं काम चाललेलं आहे. हा ASI प्रोटेक्टेड आहे त्यामुळे याची प्रत्येक गोष्टीची परवानगी ASI कडनं घ्यावी लागते. जसं आपण रायगडाचं संवर्धन करतो तसंच मणकर्णिका घाटाचं संवर्धन होत आहे. आणि तिथे जे काही आहे अंत्यसंस्कार घाट, लाकूड ठेवण्याची जागा, धार्मिक विधीची जागा, मुंडन जागा, इतर बसण्याची जागा, प्रसाधन गृह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, या सगळ्या गोष्टी तिथल्या सर्व मूर्तींचं जतन करण्यात आलेलं आहे. आणि यासोबत मणकर्णिका घाटावर असलेल्या मसनाथ मंदिर, महाकाल मंदिर, तारकेश्वर महादेव मंदिर आणि अन्य मंदिरं आहेत त्याचं
संवर्धन केलं जात आहे, तेही ASIच्या मार्गदर्शनाखाली. जसं आपण आपल्या ज्योतिर्लिंगांचं करतोय तशाच पद्धतीनं कुठलंही मंदिर तोडलं जाणार नाही, कुठलीही मूर्ती काढली जाणार नाही. उलट हा घाट वापरणं अधिक सुविधाजनक व्हावं या संदर्भात हे काम चाललेलं आहे आणि त्या संदर्भातले सगळे फोटो देखील मी घेऊन आलोय, नंतर तुम्हाला पाठवून देतो की आज काय परिस्थिती आहे आणि नंतर त्याचं काय होणार आहे आणि त्याचे जे मान्यता सगळ्या ASIने दिलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यासारख्या माणसांनी तरी अशा नरेटिव्हच्या भानगडीत पडू नये. हुशार माणसं जी असतात त्यांनी आकड्यातनं तर्कातनं आपला नरेटिव्ह तयार केला पाहिजे. आता जयंतरावनी बावनकुळे साहेबांवरच आक्षेप घेतला. तुम्ही त्यांना घेऊन गेले नाही म्हणून त्यांनी आक्षेप घेतला. कोराळीच्या मंदिरात त्यांनी सांगितलं, एवढंच एक कारण आहे. पण हे खरं नाहीये जयंतराव. आपण या ठिकाणी सगळ्यांकरता पैसे ठेवलेले आहेत. काही आराखडे आधी आले आहेत, काही नंतर आले आहेत, काही चालू स्कीम आहे. भीमाशंकरचा आराखडा आहे, घृष्णेश्वरचा आराखडा आहे, औंढ्यानाथनाथचा आराखडा आहे, त्र्यंबकेश्वरचा आणि परळी बैजनाथचा आता नवीन आराखडा 300 कोटी रुपयाचा. त्या ठिकाणी आता आपल्या शिखर समितीत आलेला आहे. जुना चालू आहे, त्याला पैसे दिले आहेत, पण त्यानंतर असं लक्षात आलं की याला रिवाईज केलं पाहिजे. विशेषतः ज्यावेळेस अजितदादा होते तर अजितदादांनी देखील आम्हाला विनंती केली होती की हा रिवाईज आराखडा घ्या, आणि म्हणून आपण तो रिवाईज करून तो आपल्या याच्यामध्ये आणलेला आहे. त्यामुळे त्यालाही आपण जे काही पैसे आहेत ते देणार आहोत. आपण बघा, देऊ, भंडारा, पंढरपूर, आळंदी, डोंगर, शेगाव, तुकडोजी महाराज, मोजरी, सगळं आता इतकं मी सगळं वाचून दाखवत नाही. पण असं फक्त बावनकुळे साहेबांना दिलं आणि इतरांना दिलं नाही हे योग्य नाही. तर हा, आणि तुम्ही तरी नेलं नाही त्यांना. ते म्हणतात पहिला निधी तुम्हीच दिला होता आणि तरी नेलं नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. बरं, तुम्ही परत काय जयंतराव सिलेक्टिव्ह आकडेवारी दिली. तुम्ही सांगितलं 59% निधी बजेटमध्ये भाजपला, 22% शिवसेनेला, 19% राष्ट्रवादीला, असं तुम्ही सांगितलं. आता ठीक आहे, आमच्याकडे संख्याबळ जवळपास असंच आहे. पण 2022 मध्ये काय झालं होतं? 22 मध्ये तुमच्याकडे असलेला सर्वात मोठा पक्ष शिवसेना, त्यांना मिळाले 16%, काँग्रेसला मिळाले 26% आणि तेव्हाच्या राष्ट्रवादीला मिळाले 57%. आम्ही तर 137 आहोत, 137. तुम्ही किती होतात? 54. त्यामुळे मला असं वाटतं की मुळात आपल्यालाही हे माहिती आहे, असे विरोधी पक्षात आम्ही मांडतो, तुम्ही मांडता, मांडले गेलं पाहिजे. पण शेवटी कोणाकडे कुठली खाती आहेत याच्या आधारावरही ते बरेच वेळा निधी मिळतो. आणि अनेक वेळा असे असतं की काही खात्यांमध्ये, उदाहरणादाखल आता नगर विकास खातं आहे, नगर विकास खात्यामध्ये MMRDA ला आता जवळपास आपण 1 लाख कोटीची कामं करतो. ते थोडी आपल्या बजेटमध्ये दिसतं. सिडकोमध्ये कामं करतो, थोडी बजेटमध्ये दिसतं. पण काही हरकत नाही, मी तुम्हाला आठवण करून दिली.